अविरत भगवा निरवत गगनी अविरत भगवा निरवत गगनी जो जगला जो घडला मनी हिंदुत्वाची कास धरून जनकल्याण अखंड जगला उभी सेना अभिमानी पाठीशी त्याच्या कर्जत जय भवानी शक्तीचा राजदंड उचलून गर्जना करी प्रचंड न्याय फोडण्या वाघ होऊनी भिडा रक्षण धर्म उचली हे शस्त्र वाहिले प्राण जनतेला असा धर्मवीर असा धर्मवीर असा धर्मवीर असा धर्मवीर कर्म धर्म हे मर्म जाणून अहोरात्र जोशिणला हो सशक्त हिंदू ध्यास हाच सत्यस्त रागुनी सटला कधी ना कर्तव्याला मुकला हा राष्ट्र भक्तीचा मानदंड निस्वार्थी भाटिका जरी मलंग सर्वांच्या हृदयी देव होऊनी दुर्गा रक्षण धर्म उचलिले शस्त्र वाहिले प्राण जनतेला असा धर्मवीर असा धर्मवीर असा धर्मवीर असा आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक नेताजी माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष सन्माननीय एकनाथराव घोडे पाटील आणि दुसरी जबाबदारी ज्यांनी निभावली ते आपल्या गावचे जावई आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी एमपीसी यूपीसी परीक्षेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत आहे ते आपल्या गावचे जावई सन्माननीय उद्धवराव ढवळे पाटील या दोन व्यक्तींचा सत्कार मी विनंती करतो बच्चूभाऊ आपण या दोन्ही मान्यवरांचा आपण सत्कार करावा आणि सगळ्यांनी शेतकऱ्यांचा पांडुरंग साक्षात डोंगरगावमध्ये आणण्याची जबाबदारी या दोन व्यक्तींनी घेतली आणि ती पार पडली त्यामुळं आपल्या दोघांचाही मनापासून मनस्वी धन्यवाद आभार धन्यवाद सर एक विनंती आहे लांबून आलेले जे ऐकायला लोक बसते हेच नाही एवढं तरी बरं आहे का नाहीतर ते होती ना इळा पिळा जाऊ दे मळीचं राज्य मला वाटतं कित्येक वर्षापासून सुरू झालंय मला 100 वर्ष झालं आज बळी म्हणजे शेतकरीच गायब आहे हा बळी ओबीसी झाला हा बळी म्हणजे शेतकरी मराठा झाला हा हिंदू झाला मुसलमान झाला हा बौद्ध झाला उरला सुरला राष्ट्रवादीत गेला काँग्रेसमध्ये बुडला बीजेपीत तरला शिवसेनेत पेटला आणि मग शेतकरी राहायला होतं कोणी वाटतं तुम्ही शेतकरी आहे तुम्ही इथे बसले ना इमानदारीने सांगावं तुम्ही शेतकरी कुठे आहे कधी कधी तर तुमच्या समोर बोलून आपल्या डोक्याला डोका मारल्यासारखं म्हणजे लोक भाषण एवढं चांगलं ऐकतात आणि त्याचं नेमकं उलट करतात म्हणजे आपल्या
आपलं नेमकं ऐकतच नाही. आणि मग येळा पिळा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, बळीचं राज्य येणार का येणार मला माहित नाही, पण बळी तरी शिल्लक राहिला, शेतकरी तरी शिल्लक राहील का नाही. देशामध्ये आग धर्माची लागली आहे. कहीं पे मंदिर बनाना और कहीं पे मस्जिद भी बनाना, और कुछ लोग पुतले की बात करते हैं. आग तर याची लागली, तुमच्या पोटाची थोडी आग लागली. ह्या तो इतिहास बलवान होगा. तुमच्या आमच्या डोक्यामध्ये अर्थकारण सांगितलं गेलं पाहिजे. जगाच्या व्यासपीठावर माझ्यासोबत जे सरकार उभं राहतं ते माझ्यासोबत काय व्यवहार करतं, ते कशा पद्धतीने आमच्यासोबत वागतं. पण आम्हाला इतिहास होतोय, इतिहास मध्ये रमून जातोय. कधी कबर येतं, कधी वाघ्या पुतळा येतं. आणि उरल्या सुद्धा मराठी शिकवा का इंग्रजी शिकवा, अशाच आम्ही सगळे रमून जातो. वाघ्यासाठी किमान 15 दिवस त्या मीडियाला चालले. तो वाघ्याला शेपटी आहे काय, शेपटी असेल तर 4 पाय आहे काय, कुठं उभा केला होता, कोणी उभा केला होता, काय झालं कसं नाही, चिरचार होता. असं वाघे जिवंत होते. कबरीतला औरंगजेबसाठी आम्ही पाहतोय काय काय झालं, दंगल झाली. नागपूर पेटाला पेटा थोडस वाचलं. मेलेल्या औरंगजेबासाठी मीडियाने 1 महिना घालवला, रोज बातमी आहे. अब खबर में क्या काय असणार, हळद असणार औरंगजेब, दुसरं ठेवलं तरी काय मराठ्यांचं त्याच्या मराठ्यांनी त्याच्या आधी ठेवलं तरी काय. पण नको त्या बातम्या एवढ्या डोक्यात घालायच्या, एवढं व्यवस्थित राजकारण करायचं. या सगळ्या पक्षाच्या आयटी सेल, काँग्रेसवाले असू दे, भाजपवाले असू दे का राष्ट्रवादीवाले असू दे का, हे सगळे मोठे पक्ष जर पाहिले तर तुमच्या डोक्यात शेतकरी ठेवायचा नाही. जात आणि धर्म घातल्याशिवाय तुम्हाला मारून आम्ही सत्ता करू शकत नाही. हे दिवाळ सत्य आहे. सत्य जरी असलं तरी तुम्ही पक्षाचा झेंडा पकडल्याशिवाय राहत नाही. बाप मेला तरी बेहतर, नेता जिवंत राहायला पाहिजे, अशा मानसिकतेतले तुम्ही आहे. तुम्हाला बापाची कदर आहे का? बाप पाय घासून मेला तरी परवानी नेता जिवंत राहायला पाहिजे. दिल्लीतला मेला तर गावात कष्टर लागते, आणि गावात मेलं तर बाजूचं मिळत नाही, त्याच्या घरचा मोठ्या मुश्किलनं डोळ्यात काढणार. काय व्यवस्थित घेऊन ठेवला. आम्ही परभणीच्या एका आत्महत्याग्रस्त परिवाराकडे भेटायला गेलो. सचिन जाधवांचा हा अतिशय कष्टकरी 5 एकर जमीन सोयाबीन टाकून दिली. मागच्या वर्षी टाकली, या वर्षी सोयाबीन पेरली. पेरता आम्ही पाहतोय घायल झाला. मोदीला सांगितलं होतं 2022 पर्यंत सगळ्यांना घर देईल. घर तर झालं नाही, ते घर पडलं. ते दुरुस्त करायला 3-4 क्विंटल सोयाबीन गेलं, पण घर पूर्ण दुरुस्त झालं नाही. पुन्हा टीना पडला, गाड झाला. सचिन जाधवनं आत्महत्या केली. 32 वर्षाचा 34 वर्षाचा सचिन जाधव आत्महत्या करून मरतो आणि बायकोले बरं वाटत नाही म्हणून बायकोनं सुद्धा आत्महत्या केली. आणि बायकोच्या पोटात 7 महिन्याचं बाळ होतं. त्या गावातल्या लोकांना भेटायला गेलो. असे 10-15 लोक, 20-25 लोक बसले होते. म्हटलं तुम्ही काही करायच्या मानसिकतेत नाही. त्या गावात आत्महत्या होऊन 5वा-6वा दिवस झाला असेल. साधं बॅनर लागलं नव्हतं, संताप नव्हता, राग नव्हता, द्वेष नव्हता, कुठल्याही प्रकारची आरोळी नव्हती, आक्रोश नव्हता, काहीच नव्हतं. सुन्न पद्धतीनं मस्त लोक ऐकत होती, त्याची चर्चा करत होती, रंगत होते, विनोद नव्हता. पण तेच आत्महत्या जर जात आणि धर्माच्या नावाने झाली असती तर गावच्या गाव पिकले असते. कारण जात आणि धर्म तुमच्या डोक्यात टाकला, शेतकरी नावाची जात मरून खात. रांगोळी सुद्धा भेटणार नाही. लाज वाटली पाहिजे आमची. आम्हाला झेंडा द्यायला झाला, कारण पंचायत समितीची तिकीट पाहिजे आम्हाला, जिल्हा परिषदचा सदस्य व्हायचा आम्हाला आमदार व्हायचा आहे, बापाच्या छाताळ्यावर पाय टाकायचा आहे, शिरफाड करायचा आहे. भाव नाही भेटले तरी चालत, आधी घेऊन
आणि तुम्ही आहे, लक्षात ठेवा, तुम्ही आहे. कारण तुमच्या डोक्याचं राजकारण चालत नाही. 100-150 लोक या देशातल्या गोरगरीब लोकांना नाचवत आहे. व्यवस्थित पेटवता ठाकरेंची सभा, जय भवानी, पेटून जा. माझा मोठा भाऊ बीएससी अग्रिकल्चरचा पहिला बीएससी, पहिला बॅच बीएससी च्या आमच्या मागात हिंदुत्व. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंवर शिव्या दिल्या आणि हातातला बोटा सगळं मारला. त्यांना आपल्याची बोल दारू आम्ही पाहतोय, दारूचं काही खराब नाही, पुढचं सगळं वाटवलं. धर्म प्रत्येकाला प्यारा असला पाहिजे, धर्माचा अभिमान असला पाहिजे, जातीचा अभिमान असला पाहिजे. पण जेव्हा आम्ही पाहतोय पक्षाचा जात नाही ना डोक्यातला, मारा ना कोणाला नको. अरे आम्ही पाहतोय निवडणुकीत आम्हाला मत नका मारू, बिलकुल मारू नका. आम्ही नात्या गोत्या जात पात धर्म नसलं तरी मारू नका. पण आंदोलन जर असलं तर माझ्या बापाच्या कष्टाचं आंदोलन आहे, मी सहभागी झालो पाहिजे. एवढं तर डोक्यात मला एवढे डोक्यात येत नाही. आणि इथंच गेम फसला. राजकारणी लोकांना हे लक्ष ओळखून घेतलं की बच्चू और कोई भी किसान वाला कितना भी चिल्ला है, लेकिन इनको घुमाने की ये काम की गोली हमारे पास. राम मंदिराचं पूर्ण सोन्याचं केलं पाहिजे, चांदीचं केलं पाहिजे, हिरे मोती लावले पाहिजे. राम मंदिर एवढं चमकवलं पाहिजे का इथून त्या राम मंदिराचा अयोध्याचा प्रकार दिसला पाहिजे. एवढं राम मंदिर तयार केलं पाहिजे. काही वाटत नाही. पण त्या राम भक्ताचं काय, जो गावागावात काम करते, काम आहे राम. सावधा माळी असत, कांदा मुला भाजी अवघी मिठाई माझी. संत सांगून गेले, महापुरुषांना सगळं सांगितलं. आमच्या तुकोजी महाराजांना सांगितलं, कच्चा माल मातीच्या भावे पक्का होतीस चौपटी न वाढे. पण हे सूत्र समजून समजून सगळ्या संतांना सांगितल्यानंतर तुमच्या खोपडीत जात नाही, डोक्यात जात नाही. त्याचं काय करा, कोणते दगड घ्यावा आमच्या डोक्याला मारावा म्हणजे आम्हाला कधी आणि तुम्हाला थोडस समजत समजतच नाही. कांद्याचे भाव चढ उतार होते. ज्याला 2 लाख रुपये महिना आहे त्याला कांदा स्वस्त केला पाहिजे. 2 लाख रुपये महिन्यावाल्याला कांदा स्वस्त घेतला पाहिजे. म्हणून आम्हाला कांदा बाहेर पाठवता येत नाही असं इंदिरा गांधीने म्हटलं होतं, अटल बिहारीने म्हटलं होतं, मनमोहन सिंगने म्हटलं होतं. आणि आता मोदीजी तर वापराच नाही. भाईओ बहनों, किसान के भी अच्छे दिन आएंगे. अगर सरकार भाजपा की होती है तो 50% मुनाफा लेकर भाव मिलेगा. आता मोदीजी काय ते विदेशात फिरू फिरू इथला शेतकरी आठवतच नाही, काय बोललं माहितीच पडत नाही. 2014च्या आश्वासनामध्ये वचननाम्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं 50% नफा धरून भाव, 50% मुनाफा लेकर भाव मिलेगा, तब जाके मेरा नाम गरीब से अमीर तक चले जाएगा. विसरले मोदीजी. गावात भाजपचे झेंडेवाले आहेत, इथे अर्धे बसले असतात. याची सारे हिम्मत नाही ते जगाची. पण विचारलं तरी म्हणते हिंदू खतरे में. मग 15 वर्ष सारे तुमची सत्ता आहे तरी हिंदू खतऱ्यात राहत असं तर आता काय पाकिस्तान वाले लेखून यावं. 15 वर्ष तर हिंदूचंच राज्य आहे, हिंदुत्ववादीवाल्यांचंच राज्य आहे, जय श्रीराम वाल्यांचंच राज्य आहे. तब भी हिंदू खतरे में आहे. कुठं खतऱ्यात आहे अजून दिसलं. अरे ना हिंदू खतरे में ना मुसलमान खतरे में तो हमारा किसान है भाई. उसका कौन खतरे. पाऊस आला, वादळ आला, आकाराला गारपीट आला, मारावं लागतं, पाय घासावं लागतं, तोंड उघडता उघडून थकून जातं. पण कोणी येऊन पाहत नाही. पंचनाम्यासाठी त्या नाचुकल्या तलाठाले गाडीला हातावं लागते. पाहिजे थोडस जास्त दाखवतो, भिकार चौथंदा सुरू नाही. एका इकडे शेतकरी राजा मिळाला आणि दुसऱ्या इकडे तलाठाच्या गाडीला हात लावायचं. वावे
असं साडे काय अवस्था आणून टाकली आमच्या. आमचा मान नाही, अपमान आम्ही नेहमी नेहमी सहन करत आहोत. मित्रांनो लक्षात घ्या, ही व्यवस्था बदलायची असेल तर मी एक गाणं जोडलं होतं तुकोजी महाराजच्या एका गाण्याला, अभंगाला एक अभंग माझी ओळख टाकली होती. ये बदल सकता है सर, ना आंदोलन करना पड़ता है, ना कुछ करना नहीं पड़ता, एक काम करना पड़ता है, ताकत. काँग्रेस वाले असते का भाजप वाले असते, काँग्रेस वाल्याने 2004 मध्ये स्वामीनाथन स्थापित केला आणि मान्य केला. 6 ले केला, 7 ले केला, 8 ले केला, फक्त स्थापित करून टाकला. एवढे दोषी पंजे हा परमेश्वराचा आहे का सैतानाचा आहे अजून मला समजला नाही. पण स्वामीनाथन जर स्थापित केला, तो जर मान्य केला असता, लागू केला असता, आम्हाला जर 50% भावा आम्ही पाहिजे भाव घेतला असता नफा करून, तर स्वामीनाथन सरळ म्हणत होता उत्पादन से कोई फायदा नहीं. उत्पादन कितना बड़ा है, उत्पादन म्हणजे काय, 4 क्विंटल कांदे 14 क्विंटल पिकवले, 140 क्विंटल पिकवले, म्हणजे उत्पादन वाढले पण उत्पन्न वाढत नाही, खिशात पैसे येत नाही. स्वामीनाथन जी ते म्हणत होते का खिशात पैसे किती येते ते होता. कितना बड़ा आपने उत्पादन लिया, फसल लिया, उससे ज्यादा मतलब नहीं है, वो तो है ही, लेकिन उत्पन्न आना चाहिए. 50% नफा जर उठाव भेटला पाहिजे, 15% नफा भाव 15%. तरी तुम्ही एवढं शांत आहे का, असा आधी 2-3 बकेल्या तुमच्या डोक्यावर पाणी टाकावं, शांत डोकून जाता. जातीसाठी जसे पेटता, धर्मासाठी जसे पेटता, तसे तुम्ही शेतकऱ्यासाठी का पेटत नाही, हा मोठा अनौत्तरित प्रश्न आहे. संशोधन करून करता आम्ही थकून गेलो, पडलोय. मलाच आत्महत्या करायची वेळ आणली की काय का आमच्यासोबत भांडशील तर मरशील, अशी सगळी अवस्था. 15% नफा करून भाव पाडला. सोयाबीनच्या भावाची 7,000ची शिफारस केली, केंद्रानं 5,000 रुपये केले, 2,000 कमी केले, मार्केटमध्ये 4,500 होते. आता आम्ही विकली सोयाबीन तर 3,500 विकणार. थोडी भूकला तयार नाही, मजुरांना जास्त मजुरी घेतली, 1 मिनिटाचं काम कमी केलं तर गावात भांडण होते. नालीसाठी लोक भांडतात आणि एका क्विंटल मागं 3,000 कमी दिले, कोणी झगडणे वाला. फक्त छत्रपतीचा फोटो लावायचा, पुतळा लावायचा, पूजा करायची, जय भवानी जय शिवाय. अबे धर्म नाही का तुझ्या, एवढी मर्दानी ओढणी आहे का तुझ्या. 350 गुन्हे दाखवल्या बच्चूवर, 4 गुन्ह्यामध्ये अलग गुन्ह्यामध्ये 8 वर्षाची सजा आहे. उद्या मला निकाल लागणार आहे फायनल, त्याच्यातही 8 महिन्याची सजा एका अधिकाऱ्याने खोकलावर धरून जेव्हा शेतकऱ्याला पैसे मागितले, आधी काही खोकणार परवानगी द्यायची, 350 मला बाहेर सांगितलं किमान 1,000 झालं पाहिजे मरते नाही. पण एकही गुन्हा बच्चू गोळीवर स्वतःसाठी नाही, एकही गुन्हा. कधी शेतकऱ्यासाठी असं नाही, अपंग मानव असेल त्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, ह्याला विचारत नव्हतं कोणी, यांचा भाव पण विचारत नव्हता. लेकिन बच्चू को ने जब से इनका आंदोलन शुरू कर दिया, आता आंदोलन म्हणते दम आहे राजा, गडी तिथे बसला आहे भाऊ. 182 शासन निर्णय आपण काढले, दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं, 600 रुपयाचा महिना 1500 केला आणि 6,000 झाल्याशिवाय बच्चू को शांत बसणार नाही. त्या दिवशी अधिकाऱ्यामुळे एवढे पैसे नाही आहे म्हणून तुमचा पगार किती होता तसा, तुमचा पगार 950% वाढला, 937% अजितदादा पवारचा पगार वाढला. 900 टक्केवारी समजते ना तुम्हाला. अजितदादा पवारले 55,000 रुपये महिना होता, आता अजितदादा पवारले 3.5 लाख रुपये महिना. सगळ्यात गरीब माणूस. 70,000 कोटीचा घोटाळा केला, ते तर माहितच नाही आपल्या देशात केला होता, कोणत्या देशात केला मला नाही वाटत आपल्या देशात केला असं. ते फडणवीस बोलत आहे काय म्हणाले, काहीतरी फडणवीस काहीतरी चक्की बसली का माशी
किसिंग करत होता. एवढे दबाड असते तरी तुम्ही त्याचे झेंडे हाती पकडता. तुमची कमाला वाजवा टाळ्या. तुमच्या पोटी जन्माला या किसिंग करत आहे. आता मांडले दादा इकडे या जवळ. आपण किसिंग कुठे गेलं काय जमाना गेला कसं झालं. सगळा सवाल काय तुमच्या वाट्यात अंगठा. तुम्ही आम्हाला छाप तुम्ही शिकले अक्कल कुठं अक्कल आली का कोणाकोणाला आल्या निवडणुकीत तुमची अक्कल काय कुठं जाते तो त्याचा राहतच नाही. खूप खऱ्यासारखं त्या बंगालमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला तिथल्या एक मुले आणि त्याचा असर अचल फुले पडला. बच्चों को इस टाइम धोखा देंगे बंगाल में बहुत प्रॉब्लेम है. अचल से क्या मतलब तिकडे वांदे झाले होते ना हिंदूचे आणि एका मी एका जणांचं 20 लाखाचं ऑपरेशन केलं. त्याला मुंबईला नेलं 6 वर्ष दिलं. मी स्वतः दिलं 20 लाख रुपये जमा करून दिले. खूप मोठे जायला पैसे नव्हते. स्वतः जाऊन सगळं केलं. त्याच्या टेटसवर कमर होता. बच्चे भाऊ कटेंगे तो कटेंगे. तो महीने जो आज का तो योगी आला भगवान सेवा झाली पाळून टाकली. भगवान विजय जय श्रीराम. जेव्हा जय श्रीराम नुकसान रावणासाठी होईल त्याच्यापेक्षा तो मालच होता. काय व्यवस्था आहे म्हणजे तुमच्या डोक्यात काय चालतं समजतच नाही. मी एक फोन गायला होता तुमचा इथे बसणाऱ्याचं जसं मला समजतंय का फोन किती पाण्यात म्हणून किती अफगाण किती दुसरं आहे. पण ह्या व्यवस्था बदलत का आणि ते प्रश्न. कांद्याचे भाव भेटले नाही. कांद्यावर मी काय 21 निर्यात केले. 21 कांदा निर्यात झाला आणि त्या कांद्याच्या निर्यात पोटी केंद्र सरकारने 3,534 कोटी भेटले. किती भेटले 3,534. मग 22-23 निर्यात केला तेव्हा केंद्र सरकारला निर्यात शुल्क भेटले 4,352 कोटी आणि आता 23-24 निर्यात केला तेव्हा केंद्र सरकारने पैसे भेटले पुन्हा 3 का 3.5 कोटी. असे 3 वर्षात 11,000 कोटी तुमच्या कांद्यावर 2,000 कोटी दिले असते कांदा उत्पादक शेतकरी बिलकुल नाही. जे आपल्या कांदा निर्यात केला तर केंद्र सरकारने फायदा लक्षात. तरी कांद्याचे भाव निर्यात होऊ देत नाही कारण 2 लाख पगार असणाऱ्या माणसाला कांदा स्वस्त खायला घेतला पाहिजे. इतर खाणाऱ्याची किंमत आहे टिकवणाऱ्याची किंमत नाही. लक्षात आलं तुमच्या. खाणाऱ्याची किंमत है जो खाएगा प्याज खाएगा उसकी बात होगी. तुम निर्माण करेंगे तो आपकी बात कुछ नहीं होगी. कुत्रे अशा झुकून राहिले 2 लाख प्लस आहे. अरे व्यवस्था इथं पिकवलेला विचार व्हायला पाहिजे होता. अटल बिहारीचं सरकार पडलं फक्त कांदा महाग झाला म्हणून. कांदा स्वस्त झाला तर गावातला सरपंच सुद्धा पडू शकत नाही. एवढी तुमची लायकी आहे. एका पाण्यावर आमची अवस्था अशी आहे. आमचं अस्तित्व राहिलं कुठं हो. जिसका कोई आवाज नहीं, जिसकी कोई सुनवाई नहीं, जिसका कोई एजुकेशन नहीं, जिसका कोई उपचार नहीं,
जिसके फसल को कोई दाम मिलता नहीं, हमारा आवाज नहीं है, आमचा काहीच आवाज नाही आहे. तुम्ही किती काही चिल्लावून मरा, पाय घासून मरा, तुम्हाला काही भेटणार. 7 वर्षात पेट्रोलचे भाव, या 7 वर्षात पेट्रोलचे भाव 15 रुपये वाढले. कोणाकोणाकडे गाड्या आहेत, 2 व्हीलर हातवरती करा, इमानदारीने करा ना. काय घेऊन राहिलो सगळे जवळ आहे, तुम्ही डुबले. या 5 ते 7 वर्षामध्ये जगामध्ये कच्च्या तेलाचे भाव 40% कमी झाले. 100 रुपयाचं तेल, कच्चं तेल 60 रुपयात भेटलं, तरी मोदीच्या सरकारनं हे पेट्रोल डिझेलचे भाव 15 रुपये वाढवले. परिणाम काय झाला तर या सगळ्याचा नफा 7 कंपनीला घेतला. देशात 7च कंपन्या डिझेल आणि पेट्रोल विकणाऱ्या, त्या डिझेल आणि पेट्रोल विकणाऱ्या 7 कंपनीनं 7 लाख कोटीचा नफा घेतला. 7 लाख करोड. एका कंपनीला 1 लाख करोड भेटले. किती भेटले? केंद्र सरकारच्या तिजोरीत बजेटमध्ये किती पैसे गेले माहिती आहे? 40 लाख करोड. पैसा सामान्य माणसाच्या घरून गेला, खिशात गेला, पर तो वाटला कोणाला? अगर तुम्हारे जितने भी पैसे आ जाते हैं घर में, तो फिर हम देते किसको है? देते कोणाला ते बघा. पैसा आमचा गेला बजेटमध्ये. तुमचे आमचे पेट्रोल डिझेल जो गाडीत टाकतो त्याचा सामान्य माणसाचा पैसा केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा झाला. आणि 14 ते 25 पर्यंत 300 उद्योगपत्याचे मला ते 10,000 कोटी रुपये माफ, 10 लाख कोटी माफ केले. 1 लाख कोटी राईट ऑफ केलं म्हणजे बुडीत टाका. आम्हाला किती माफ केलं? युपी सिंगचं सरकार होतं 2008 मध्ये वाटते, केंद्र सरकार काँग्रेसचं 52,000 कोटी माफ केले. मोदीजीनं माफ केले 10,000 कोटी. आमची संख्या 50 कोटी. 10 लाखांना किती भेटले म्हणून तुम्हाला जय श्रीरामाचं सुरू बटेंगे तो कटेंगे. म्हणजे काँग्रेसचा फतवा आहे, इनको मारना आहे, मुसलमान चालले तिकडे, आणि आम्ही बटेंगेवाले फतव्यावाले आम्ही व्यवस्था. मी सांगतोय का या केंद्रामध्ये तुमची इज्जत काय? आम्ही खत घेतो, युरिया घेतो. युरियामध्ये 438 रुपयाचा भाव, 448 रुपये भाव होतं. अर्धा होतो 200-250 रुपयाचं भेटतं. ते एका पोत्या मागून सरकार 2,000 रुपयाची सबसिडी देते एका क्विंटलला. किती देत आहे? कोणाला देतं? रासायनिक खत निर्माण करणाऱ्या कंपनीने 2,000. त्याची MRP आहे फक्त 448. पैसे कोणा जास्त चालले? कंपनीवाले एवढे चांगले आहे, 100 रुपये काढले, कोटे काढले, 100 रुपयाचे पैसे घेत. 100 कोटी काढून 200 दाखवलं, 2 लाख कोटी रुपये. आमचं म्हणणं आहे तर तुम्ही जर रासायनिक खताला सबसिडी देता तर आमच्या गाईच्या म्हशीच्या शेणखताला सबसिडी द्या. रासायनिक खतापेक्षा 10 पट चांगला आहे. तुम्ही म्हणताना नॅचरल शेती करा, तयार. तुम्ही म्हणताना गाय गोमाता आहे व स्वतःची माता आहे, मान्य आहे. दिले माणसासाठी तुमच्याजवळ काय आहे? काय सुद्धा ना दुधाचे भाव आहे ना शेणाचे भाव. व्यवस्था सगळ्या चिरफाड करून तुमच्या नळीपर्यंत तलवार होतात, तुमच्या छाताळ्यावर तलवार ठेवलेली आहे. पण तुम्हाला जाग येत नाही. राज्य सरकारचं बजेट आहे 7,20,000 कोटी. 7,20,000 कोटी महाराष्ट्राचं बजेट आहे. आणि मग केस शेतकऱ्यांसाठी ठेवले किती पैसे? फक्त 9,000 कोटी. आणि कर्नाटकच्या सरकारचं बजेट आहे 3 लाख कोटी. त्याने सरकार शेतकऱ्यांसाठी ठेवले 45,000 कोटी. कोण जास्त बजेट कोणाचं कमी आहे? आमचं बजेट त्याच्यापेक्षा दुप्पट आहे, फक्त 9,000 कोटी ठेवले. विचारा माणिकराव पाटील कृषी विभागाला किती पैसे ठेवले? तुमच्या बाजूलाच आहे. कोणी विचारणार आहे का त्यांना? आहे का तयारी? तिथे एकंदरीत सगळा जर हिशोब घेतला तर आम्ही सगळ्या एकूण चितपट करून सगळं सर्वनाश. साधा आम्ही पाहिजे 2 प्रकारचे टॅक्स जातो गव्हर्नमेंटला. एक प्रत्यक्षरित्या जाणारा टॅक्स आणि एक अप्रत्यक्ष. अप्रत्यक्षरित्या जाणारा टॅक्स किती आहे? 20 लाख करोड केंद्र सरकार
शिक्षणाचं बजेट आहे 55 लाख कोटीचं. 55 लाख कोटी देशाच्या जगाच्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये चालू आहे. तिसरी अर्थव्यवस्था, एवढी मोठी अर्थव्यवस्था आहे आमची. जे 7व्या 8व्या 9व्या 10व्या नंबरवर होते ते आता तिसऱ्या नंबरच्या टप्प्यावर गेले. तरी शेतकरी म्हणतोय सुनीत घरा तुमची तिसरी अर्थव्यवस्था. फक्त दुबई आमच्या हातात. आमच्या दिव्यांगाचा पगार त्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला 1500 तर भागते का? त्याला 2च पाय नाही, त्याला 2 डोळे नाही. कसं काय चालत असणार? ही लढाई जी आम्ही लढतोय बहुतेक हक्काची लढाई लढतो. मी तुम्हाला जात धर्म सांगायला नाही आला, मी शेतीचा व्यवहार सांगायला आला. आम्हाला पाहिलं तर भाव भेटत नाही आणि म्हणून आम्ही सांगतोय का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं जे लागतं ते कांदा असेल, भाजीपाला असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, तिकडे काजू असेल, काय असणार, कांदा असेल, याला जे मजुरी लागतं ना त्या मजुरी सरकारला वाटा उचलला पाहिजे. पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं मजुरीचे पैसे सरकारला दिले पाहिजे. फायदा काय होईल त्याच्यामध्ये? फायदा एक आहे का मजुरीचा जो काही खर्च येतो आणि मजुरीसाठी जे काही आता सगळ्यात मोठं संकट मजुरीचा येणारा काळ हा मजुरीसाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मग मजुराला स्थिर करायचं असेल तर याच्याशिवाय पर्याय नाही. देशाच्या एमआरजीचं बजेट केंद्राचं 84,000 कोटी आहे. फक्त 84,000 कोटी. अर्थशास्त्र समजून घ्या, इतिहास तर समजावंच लागलं. छत्रपतीने काय केलं होतं, अहिल्यादेवी होळकरांनी काय केलं होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी काय मांडलं, महात्मा ज्योतिबा फुलेने काय मांडलं, हे सगळं बरोबर आहे. पण आताच्या अर्थशास्त्रामध्ये आम्ही कुठं आहोत? त्या आर्थिक बजेटमध्ये जो केंद्र सरकार बजेट जाहीर करतं तिथे आमचा वाटा किती आहे, आमच्या हिशेबे येते किती, ते फार महत्त्वाचं. त्याच्यावर तुमची नजर जर दिली नाही तर तुम्ही खाक होऊन जाणार. तुमचं शिक्षण चांगलं आहे गरीबाचं, कोणत्या गरीबाचं थोडं तालुक्यावर शिकायला जातं. मोठी विषमता आहे. देवेंद्र फडणवीसला मराठा आणि ओबीसी वाद सुरुवात केला, व्यवस्थित राजकारण केलं. त्यांना माहिती आहे हिंदुत्व आता टिकत नाही, प्रभू रामचंद्राच्या नावाने आता मतं भेटत नाही आणि मग या देशामध्ये एक खिंडार काढली आणि ते व्यवस्थित आम्ही पाहतोय सक्सेस झाली. एका इकडे ओबीसी उभा राहिला, दुसऱ्या इकडे मराठा उभा राहिला. त्या मराठा ओबीसीच्या या सगळ्या वादामध्ये आपोआप सत्ता कुछ न करने के बाद खाली मुंह से काम चलाए, कुछ जालिया किस लोगों को दे दिया और व्यवस्थित आपण पाहतोय मराठा आणि ओबीसी वाद लावला. सत्तेतून आम्ही पाहतोय व्यवस्थित हद्दपार करण्याचं काम केलं. ना शेतकरी ठेवला, ना मजूर ठेवला, ना दिव्यांग ठेवला. व्यवस्थित करण्याचा तुम्हाला भांडत ठेवायला फार विषय. तुमचं मत कसं घ्यायचं त्याला काय मोठी गोष्ट लागते? फार लहान गोष्ट आहे. काही त्याला वेळ लागत नाही. जात पात धर्म अशी गोष्ट आहे का ते लगेच भडकतं, ते कापडापेक्षा जास्त पेटतं. आणि व्यवस्थित आम्ही पाहिजे दोन गट केले आणि म्हणून आम्हाला सांगायला लागलं काही जाती भेदाची लढाई नाही आहे. मुळात आम्ही सांगतोय की तुम लाख लगा दे ओबीसी और मराठी की लढाई, हम उसको बिल्कुल बाजू से हटाएंगे. आम्ही ते सांगतोय, आम्ही आमच्या डोक्यात जे आहे ते तुमच्या डोक्याचे टाकायचा मित्र हो. ही लढाई जाती भेदाची नाही, अर्थभेदाची. आणि अर्थभेदाचा आहे का गरीबाच्या पोराचं शिक्षण वेगळं आहे, श्रीमंताच्या पोराचं शिक्षण वेगळं आहे. गरीबाचा उपचार वेगळा आहे, श्रीमंताचा उपचार वेगळा आहे. श्रीमंताचा रस्ता वेगळा आहे, गरीबाचा रस्ता वेगळा आहे. जर कायदा श्रमजीवर जात असेल तर 2,000 रुपये टोल भरावा लागतं. श्रमजीवर जात नसेल, खायच्या रस्त्याने जात असेल तर प्रचंड खड्ड्या फक्त बगैर पैशाचा. श्रीमंताचा रस्ता वेगळा तयार झाला, गरीबाचा रस्ता वेगळा तयार झाला. गरीबाचे पोरं गावातल्या शाळेत किती शिक्षक आहे माहित नाही, कसं शिक्षण भेटते माहित नाही. जो इमानदारीने जगतं त्याच्या शिक्षणाचे वाटोळ होतं. पण जातीच्या नावाला शाळेत फिरायला भेटत नव्हतं. पैसे नाही म्हणून शाळा भेटत नाही. काय देशाची व्यवस्था. चांगलं शिक्षण सुद्धा समानतेने भेटत नाही. जिथं आमदाराचा पोरगा शिकत, कलेक्टरचा पोरगा शिकत, तिथं काम करणाऱ्या मजुराचा पोरगा शिकला पाहिजे. हा आवाज तुमच्या इथून आला पाहिजे, त्या भागातून हा आवाज आला पाहिजे. गतिमान समान शिक्षण भेटलं पाहिजे.
तुम्ही जर उद्या बिमार पडले आणि एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेले तर किती अवस्था काय? नर्स नाही, डॉक्टर नाही, बेड नाही, औषध नाही, तिघाणा मरते पाय घासून कोणी येत नाही. 10 मिनिटाची बातमी होता आणि संपून जातं. त्या नांदेडमध्ये पार्टी दगड फोडणारी एखादी एक आमची वडद समाजाची महिला चव्हाण नावाची, माधुरी चव्हाण नावाची महिला त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिला औषधीला पैसे नव्हते म्हणून बाळ नेलं. तिनं त्या हॉस्पिटलमध्ये फास दिली. 75 वर्षांची अवस्था आहे. बाबासाहेब आंबेडकरांना याच्यासाठी ही घटना लिहिली होती. भगतसिंग याच्यासाठी शहीद झाला होता. माझा संभाजी राजा जो आम्ही पाहतोय डोळे काढले तरी तोंडातून हा निघाला नाही, नक उपडले तरी चिल्लावले नाही, रडला नाही, 2 शब्द बोलला नाही, हसत हे सगळं बलिदान स्वीकारलं. त्या संभाजी राजाला हा भारत देश पाहिजे. हे राज्य असं पाहिजे होतं. ज्या अहिल्यादेवी होळकरांनी मंदिर बांधत होते मल्हारराव होळकर, त्या ठिकाणी मंदिर बांधता बांधता पाणी लागलं. गावात पाणी नाही, 4 किलोमीटर पाणी आणावं लागतं. त्या अहिल्यादेवी होळकर 9 वर्षाची असते. शांत होणारे मंदिर बांधू नका, विहीर बांधा मल्हारराव, माझं गाव थांबलेलं आहे, माझं गाव थांबलेलं. विचार संपले आणि आम्ही पाहतोय विहिरी घुसल्या आणि मंदिर रचित सुरू झालं. शेतकरी मेला आणि त्याच्या ओलावा आम्ही सांगतोय तुमच्या आठवडा जात पेटायला आहे. 3.5 लाख शेतकरी मेला काय घासून माणसं पेटत नाही. एवढे भाषण जर जाती धर्मासाठी घेऊन महाराष्ट्रात फिरलो असतो तर आमचे सरकार राहिलं असतं. कारण तुम्ही लगेच पेटले असते. या सभेसाठी तुम्ही दुरून लोकांना गर्दी केली असती, थांबले नसते. जर लढाई जाती धर्माची आम्ही हाती घेतली असते पण मूर्खावा लढाई हक्काची होती, मुद्द्यावर हे चूक आहे असं वाटतं. पण तरी चूक असेल तरी ही लढाई शेवटच्या क्षणापर्यंत, रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या कष्टकरी शेतकरी शेतमजुरासाठी, दिव्यांगासाठी बच्चू लढल्याशिवाय राहणार नाही. ते आपल्याला काम करतो. 8 तारखेला पासून अन्नदान आंदोलन करतोय. शेतकऱ्याची कर्जमाफी, MSP वर 20% अनुदान भाजपनं सांगितलं होतं. आमच्या रोजगाराला रोजगार द्या नाही तर किमान त्याचा सन्मान भत्ता त्याला सुरू करा. आमच्या मजुराला मजुरी, तो शेतात जर एखादा शेतकरी मरण पावला तर त्याला साप चावून गेला तर त्याला पैसे भेटते, पण मजुराला ते भेटत नाही. घरकुल 1.25 लाखात होत नाही, त्याला 5 लाख दिले पाहिजे. शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर भेटते आणि गावातल्या लोकांना 1.25 लाखाचं घर भेटते. तरी तुम्हाला राग होऊन येते, राग पूज्य बाबासाहेब आंबेडकरांना घटनेच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार दिला आणि मतदान याच्यासाठी दिलं की बटन दबाए तो कोई रोष पैदा हो. बटन दाबलं तर काही आनंद व्यक्त झाला पाहिजे, पण आता बटन दाबलं तर कुठे निळा झेंडा बाहेर येते, बटन दाबलं तर भगवा लागते, कुठे हिरवा झेंडा लागते. मुद्दे मात्र तसेच पडून तुम्ही जर मनावर घेतलं भाऊ आणि येत्या निवडणुकीत फक्त लिहून ठेवलं कर्जमाफी नाही, भाव नाही, दिव्यांगाला पगार नाही, आम्ही तुम्हाला मत मारणार नाही, एवढं जरी म्हटलं ना, मी सांगतोय अख्खा भारत जिंकल्याशिवाय राहत नाही. तुम्ही लिहिणार नाही, टाळ्या वाढवतो पण तुम्ही लिहिणार नाही, कारण तुम्ही राष्ट्रवादीचे आहे, काँग्रेसचे बसले आहे, BJPचे पक्के आहे ना, भेंडपाव लावून घ्या आणि मरताना तो झेंडा घेऊन जा पक्षाचा आणि घरच्याला सांगा का माती टाकू नको, झेंडेच टाकू उभावला. तुकोजी महाराज म्हणायचे लाकडाचा देव केल्या अग्नीचं ठेव, सोन्याचा आधीचा देव केल्या चोराचं ठेव, राजकारणी देव केले मताचं ठेव. हे मी जुळवलाय म्हणतात. आम्ही कोणाला देतो, आम्ही मताला देतो, आम्ही किती धप्पा आम्ही त्याचा फोका खाली आहे, ते जे आहे ना ते खाली है. इतना भी बड़ा हो कुछ भी हो, लेकिन तेरे दिमाग में क्या चल रहा है? तुमच्या डोक्यात साप घुसली आहे, धर्म घुसला आहे, पक्षाचा झेंडा निलय पक्का आहे, पक्षाचा भाऊ आपले पटत असलेले पक्षाचे बिलकुल पटत नको. कारण अख्खी खानदान मिळली तरी ती पक्षाचा पक्का राहणार काही विषय नाही. नेता तुमचा पक्का कुठं राहतो, आज कुठं उद्या कुठं काय हो,
पवार साहेब गेले, अजितदादा आले, अजितदादा पवार साहेब घेऊन आणि तुम्हाला काय एका पत्रकाराने विचारलं राष्ट्राचं एकत्र आलं या महाराष्ट्रातले सगळे भाऊ एकत्र झाले पाहिजे त्याच्यासाठी आणि ते एकत्र झाले तर आमचं काय सरळ आमचं काय करतो मग या राष्ट्राचं एकत्र आले आपला काय त्यांच्या काय तुमच्यासाठी एकत्र येत शेतकऱ्याची कर्जमाफी करा आणि 50% नफा करून भाव दे असं म्हणून एकत्र आलं तर आम्ही त्याच्या बाबतीत जाऊन बसतो त्याची मदत आम्ही वाढतो आयुष्यभर त्याच्या खर्च पाणी आम्ही करतो या मुद्द्यावर एकत्र आलं ठीक आहे आम्ही एकत्र येणार आमचं दाखवायला उद्धव एका मध्ये पवार साहेब अजितदादा एकत्र होणार फायदा कोणाचा होणार आहे बाबा त्यांचा बघायचा होईल आमचं काय भरवणार आहे पण टीव्ही वाले ते बातमी दाखवली आज उद्धवजी आ रहे थे और राजकारण घर में बैठे थे तो थोड़ी पागल खा रहे थे अरे काय पुढे तुम्ही मस्त पागल ठरलो म्हणजे पाहतोय तुमच्या गावचे 10 गेले तर बातमी नाही हो पण मोदीजीचा जर भूत फाटला तर बातमी जुता फुटला अशी बातमी हो गया त्या काश्मीरमध्ये 28 लोक मेले ना मारले गेले मला एक सांगा आपण काही मोदीजीच्या म्हणजे आपली देशाच्या विषयात आपण एकत्र झालो पाहिजे मी तर म्हणतो काय अजून खजूरचे युद्ध करतात जमत नसेल तर आम्ही तो सारे पूरा पाकिस्तान हिंदुस्तान घेऊन गेला लगा दो सारे को गोली एक बार पाकिस्तान रहेगा नहीं जो भी रहेगा वो हिंदुस्तान रहेगा हमारा देश रहेगा काय एकदा जो होऊन जाऊ दे आर उठला सुद्धा तेच सुटता टिकल्या पडलं अरे एखादा सुतली बाम फोड नाही फोडलं नंतर मला सांग आम्ही फोडतो अंदर जाऊन डायरेक्ट जिथे तो प्रंतमान असते ना त्याच्या खुर्ची खाली ना सुतली बाम लावला तर मग सांगा पण त्या 28 लोक मरण पावले तुम्ही सांगा दोन्ही सैनिक आपले असते बघा मेले असते का इमान भाजपवाला आहे तुम्ही तर त्याला तर विचार नाही त्याला जर लई स्पीकर आहे त्या जिल्ह्याची लवून शिकतो म्हणा सहाय्यानंतर पण मला सांगतो का या 2000-3000 लोक जिथं होते तिथं 2-3 पोलिस असते झालं असतं का वरती कोणी भाजपचं नाही आहे काय म्हणजे आले तर काय वाजवत त्याच्यासाठी प्रश्न का आहे का आता इथे जर 2-3 हजार लोक 4-5 पोलीस असतो तर पाडायला मारलं असतं तिथंच पाडलं असतं या क्यों नाही रहे वहां 2-3 पोलीस काय झाले नाही मित्रों लक्षात घ्या याच्यामध्ये अमित शहा करून केलं चूक हो गई हमारी चूक हो गई एवढं मोठं मॅटर मीडियानं ब्रेकिंग दाखवलं नाही कधी हाय न्यूज तुम्हाला दिसले का न्यूज हे मी सांगितलं म्हणून ऐकायला असेल किंवा न्यूजच नाही एखादा अपघात झाला स्पीच ब्रेकर न बातमी काय थे स्पीच ब्रेकर गलती से किसको भी खड्डा गिर गया इसलिए अपघात हो गया धाड़ा हुआ तो खड्डा ये मीडिया वाले देखो खड्डा कितना बड़ा है और यहाँ से ऐसी गाड़ी चली गई ये ऐसा हो गया वो ऐसा हो गया और थोड़ी देर में उसको मार दिया खड्डा था किसने बांधा उसका हमला पाकिस्तान एक मेला था 28 में मीडिया ने दाखवलं काय प्लॅनिंग हा मीडिया तुमचा नाही हा अदानी अंबानीचा आहे याचे अर्धे अधिक टीव्ही चॅनल अदानी अंबानीच्या खऱ्या विकत घेतलेल्या तुम्हाला दाखवणार नाही तुम्ही त्या बातम्या खऱ्या समजायच्या नहीं बिल्कुल नहीं तुम्हें सांगा 28 रुपये एक तर बातमी पाहिजे होती अगर वहाँ 2 पोलीस भी रहते थे तो जान बच जाती बातमी नाही ग्रीन कधी आली नाही कुठंच नाही असं लपवल्या जातं तुमच्या हाती काही ठेवलेलं नाही योगायोगा उद्धव आमचा खास मित्र आहे कार्यकर्ता योगायोगानं त्याचं लग्न या डोंगर गावात व्हावं त्याचे सासरे चळवळीतले असावं आणि मी इथे यावं उद्धव काही जवळ तुमचा आहे हलका नाही आहे त्यांना आतापर्यंत किमान 2-3 हजार रुपयाची नोकरी लावून घेतली असं आंदोलन करून आम्ही त्याचा फोन केला 10 मॅसेज करते मला
पोलीस भरती राहिली 2023 परीक्षा झाली, अजूनपर्यंत निकाल लागला नाही. हे काम म्हणून तोच पत्र देते, माणूसही मारून टाकते आणि लगेच त्याच्यावर कारवाई होते. असा उद्योग ढवळे तुम्हाला ढवळे भेटला नशीब आणि त्याचे सासरी व्हायचा आम्हाला भेटले. दोघांचा सत्कार एका स्टेजवर झाला. हुंडा बिंडा घेतला असं म्हणून जास्त आणि आज जेवढे चांगलं दिलं तुम्ही तरी उपाशी आहे म्हणजे जेवण करून मला वाटलं जास्त फिकर केली तर वाटा आहे ना, आपण पहिले जेवण करून जा म्हणून लोक बसले तर तो क्लीन बसते. तर आम्ही जास्त टेन्शन घेत नाही, आम्हाला माहित आहे तुम्ही घेत नाही म्हणून तेवढं टेन्शन. आणि आता आम्ही एकंदरीत जेव्हा अवस्था अशी आहे का हा जो रकाना हे सगळे नेते मंडळी आहे. बजेट मधला पहिला आम्हाला भेटते सगळा माल पुन्हा भेटते ह्या इथल्या लोक सुद्धा हे उद्योगपती बसले आहेत पहिल्या येले भेटते. त्याच्यातून उरला तर हे नोकरी कर्मचारी अधिकारी येले भेटते. ते बाकी बसले आणि शेतकरी शेतमधून यायला फक्त पाहत आहे किती पैसे देते नाही अशी अवस्था. बजेट असंच आहे, बजेट असंच आहे. पहिला टप्पा तुमचा नाही, बिलकुल नाही. या सगळ्या अवस्थेमध्ये लढायचं आहे, लढणं थांबवायचं नाही. म्हटलं तर पक्ष सोडायला मिळत नाही, पण मुद्दा सोडू नका. मुद्दा नका असतो, शेतकऱ्याला नका असतो, माझ्या गावाला नका असतो, माझ्या बापाला नका असतो. लाभ बेहत्तर झालं तरी आमदारकी गेली तरी बेहत्तर, पण माझा बाप शेतकरी आहे त्याला आमदार एवढं काही मला तरी हे सगळं चित्र बदलू शकतो. आणि 8 तारखेपासून मी अन्नत्याग आंदोलन सुरुवात करतो. आपलाही सहभाग असू दे, नाही सहभाग झाला तर किमान आशीर्वाद त्या व्हॉट्सअपवर एक असेल ना आमचा पाठिंबा. मी भाजपचा, मी राष्ट्रवादीचा, मी काँग्रेसचा, कोणाचा असू दे, पण मी आंदोलनात सहभाग केला. मी कुठल्याही व्यक्तीचा असू दे. त्या दिव्यांगाला 6,000 रुपये महिना भेटावा, पेरणी ते कापणीपर्यंत सगळे काम एमआरसीमध्ये व्हावे, कर्जमाफी व्हावी, 20% MSPवर अनुदान भेटावं, कांद्याबाबत स्थिर निर्णय व्हावा, किती निर्यात करावी, किती करावी, कधी करावी याबाबत व्यवस्थित निर्णय झाला पाहिजे. म्हणजे किमान कांदा उत्पादन शिकतो. सगळ्यात जास्त कांदा आपण जगाच्या तुलनेत सगळ्यात जास्त आपण पिकवतो. एका कांद्यावर जरी संशोधन करून चांगल्या पद्धतीनं काम केलं तरी मी सांगतोय आपला कांदा उत्पादन शेतकरी सुखी होऊ शकतो. कांदा नाही खाल्ला तर मरत नाही. कोण लसण खाय, ते काय म्हणते मुळा खाय, अधिक काही खाय, पण कांदा नाही खाल्ला तर मरत नाही. असं कोणी आहे का कांदा खाल्ला म्हणून मेला? एकही बातमी आम्ही आतापर्यंत नाही. तरी सरकार कोण घाबरते ते दिल्ली मुंबईच्या लोकांना घाबरते आणि पुढच्या आराम करते. पण त्याला माहीत आहे हे सगळं आपलेच आहे. याने बरोबर कुछ लोगों को अल्लाह होता है ना, कुछ जय भीम वाले, कुछ जय श्री राम वाले, कई जय श्री राम वाले, जय किसान वाले रहा का नाही. सर तुम्ही किती काय तुम्ही रात्रभर झोपून मला एक मॅसेज कर जा तर बच्चू हो मी आहे राष्ट्रवादीचा, पण आंदोलनात भाव तिकीट नाही भेटली तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, काही विषय नाही. फक्त एका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतच्या तिकीटसाठी आमच्या शेतकऱ्याचा वापर तुम्ही करत असाल तर मला एखाद्या पार्टीत जाता आला असतं, मला पाठिंबा घेता आला असता. त्या राणानं घेतला आणि पाठिंबा करून एकदा राष्ट्रवादीकडून पाठिंबा घेतला, दुसऱ्या भाजपकडून घेतला. मला आवा आवडून तेव्हा पाठिंबा तुम्ही पाठिंबा घेतली. मैं तुम्हारा गुलाम नहीं होगा, मैं इन लोगों का गुलाम रह सकता हूँ, नेताओं का गुलाम बिल्कुल. आणि कसं निघाल त्यांची गुलाम करा. पुण्या विधानसभेत चिरफाड करून बोलतोय बच्चू भाऊ. बाजूला एक राष्ट्रवादीचा आमदार होता, म्हणजे बच्चू भाऊ मला बोलता येत नाही, मला एवढं बोलून देणार तू कोणी बोलत तिकीट नाही मिळत नाही बच्चू, त्याच्यामुळे बोलत नाही. म्हणजे तुम्हाला महत्व नाही आहे, तुम्ही 3ऱ्या टप्प्यात आहे त्या तिकडल्या. कारण निवडून याले पक्ष पाहिजे असं कोण म्हणते? कोण म्हणते पक्ष पाहिजे असं? पक्षाची तिकीट दिलं बघा मग त्याला जे तुम्ही ठरकला नाही त्याने पक्षामध्ये पक्षाच्या वेळी तुमच्या सगळ्याच्या तोंडातून काय असते म्हणून पक्षाची घे मग जेवण करूया, काम करू नको करू. पक्षाची तिकीट पाहिजे तर मोठ्या पक्षाची, प्रहार घ्यायची नको. तुझ्याकडे कोण ऐकते कोण त्याचा नाही किंवा मोद्याचा आहे तुम्हाला 4-5 गाया चापट ताप करे तुम्हाला तुम्ही एवढे भारी लोक आहे. म्हणजे जनता काही हिंमतची भारी नाही आहे. तुम्ही ते एवढे भारी आहे आम्ही कमी करून आलो, तुम्ही आमच्या देशावर सर्व चालले.
पक्षाची भीती आणि म्हणून मागचा आमदार मला चिठ्ठी देत होता, हे बोला मध्ये बोलता येत नाही पण हा करून बोला नाही. काय दिलं म्हणजे तुम्ही दुय्यम स्थानी गेले आमदार खासदाराच्या ठिकाणी, मला कोणी स्थान नाही, कोणी स्थान नाही. कारण त्याला म्हणजे तिकीट भेटली का याच्या बापाला मारा लागते. म्हणून पक्ष पहिल्या स्थानी बसला. ते म्हणतो ना गुरु मंगळ असते ना वरते, गुरु मंगळ एकत्र आले का बरबाद होते, एकूण तिकडे जाते काय माहित नाही, मी तर काही जास्त मागत नाही. पण आम्ही पक्षाला प्रथम स्थान दिलं. पक्ष असेल तर निवडून येतं आणि मग त्याची गुलामी करावं आणि मत मागणारा दुय्यम स्थानी दिला. तुम्ही दुय्यम स्थानी गेला म्हणून तो तिकडे भांडत नाही. 70% आमदार खासदार आमदारांना टाकलं शेतकऱ्याचे पोरा, पण ते पक्षाचे वर बोलायला तयार आहे आणि म्हणून बच्चू पक्षात जात नाही. तुमचा राजन मरेपर्यंत हे दाव्यानं सांगतो आणि ते 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद बच्चू. यानंतर उपस्थित बांधवांना काय दिलं, 20 लाख रुपये जमा करून दिले, खूप होते, जायला पैसे नव्हते, सुद्धा जाऊन सगळं केलं. त्याच्या स्टेटसवर कमर होता. बच्चे भाऊ कटेंगे तो कटेंगे, 2 महीने जो आज टाइम तो योगी आला, भगवान सेवा झाली ते पाळून टाकला. भगवान विजय. जय श्रीराम. जेव्हा जय श्रीराम नुकसान रावणासाठी होईल त्याच्यापेक्षा तो मालच होता. काय व्यवस्था आहे म्हणजे तुमच्या डोक्यात काय चालतं समजतच नाही. मी एक फोन घालतो का तुमचं इथे बसणाऱ्याचं जसं मला समजतंय का कोण किती पाण्यात नाही म्हणून, किती अफगाण किती दुसरा आहे. पण ह्या व्यवस्था बदलत का नाही ते प्रश्न. कांद्याचे भाव भेटले नाही. कांद्यावर मी काय 21 बावीसचे निर्यात केले, 21 बावीसचे कांदा निर्यात झाला आणि त्या कांद्याच्या निर्यात पोटी केंद्र सरकारने 3,534 कोटी भेटले. किती भेटले? 3,534. मग 22-23 निर्यात केला तेव्हा केंद्र सरकारला निर्यात शुल्क भेटले 4,352 कोटी आणि आता 23-24 निर्यात केला तेव्हा केंद्र सरकारने पैसे भेटले पुन्हा 3 का 3.5 कोटी. असे 3 वर्षात 11,000 कोटी तुमच्या कांद्यावर. 2,000 कोटी दिले असते कांदा उत्पादक शेतकरी बिलकुल नाही. जे आपल्या कांदा निर्यात केला तर केंद्र सरकारने फायदा आहे लक्षात. तरी कांद्याचे भाव निर्यात होऊ देत नाही कारण 2 लाख पगार असणाऱ्या माणसाला कांदा स्वस्त खायला घेतला पाहिजे. इतर खाणाऱ्याची किंमत आहे, पिकवणाऱ्याची किंमत नाही. लक्षात आलं तुमच्या? खाणाऱ्याची किंमत है, जो खाएगा प्याज खाएगा उसकी बात होगी. तुम निर्माण करेंगे तो आपकी बात कुछ नहीं होगी. कुत्रे अशा झुकून राहिले 2 लाख प्लस आहे. अरे व्यवस्था पहा, इथं पिकवलेला विचार व्हायला पाहिजे होता. अटल बिहारीचं सरकार पडलं फक्त कांदा महाग झाला म्हणून. कांदा स्वस्त झाला तर गावातला सरपंच सुद्धा पडू शकत नाही. ही तुमची लायकी आहे. एका कार्यावर आमची अवस्था अशी आहे. आमचं अस्तित्व राहिलं कुठं हो? जिसका कोई आवाज नहीं, जिसकी कोई सुनवाई नहीं, जिसका कोई एजुकेशन नहीं, जिसका कोई उपचार नहीं, जिसके फसल को कोई दाम मिलता नहीं. हमारा आवाज ही नहीं है. आमचा काहीच आवाज नाही आहे. तुम्ही किती काही चिल्लावून मरा, पाय घासून मरा, तुम्हाला काही भेटणार. 7 वर्षात पेट्रोलचे भाव, या 7 वर्षात पेट्रोलचे भाव 15 रुपये वाढले. कोणाकोणाकडे गाड्या 2 व्हीलर हातवरती करा, इमानदारीने करा. मी काय घेऊन
सगळे जवळ आहे, तुम्ही डुबले. या 5 ते 7 वर्षामध्ये जगामध्ये कच्च्या तेलाचे भाव 40% कमी झाले. 100 रुपयाचं तेल, कच्चं तेल 60 रुपये भेटलं तरी मोदीच्या सरकारनं हे पेट्रोल डिझेलचे भाव 15 रुपये वाढवले. परिणाम काय झाला तर या सगळ्याचा नफा 7 कंपनीने घेतला. देशात 7च कंपन्या डिझेल आणि पेट्रोल विकणाऱ्या, त्या डिझेल आणि पेट्रोल विकणाऱ्या 7 कंपनीनं 7 लाख कोटीचा नफा घेतला. 7 लाख करोड. एका कंपनीला 1 लाख करोड भेटले. किती भेटले? केंद्र सरकारच्या तिजोरीत बजेटमध्ये किती पैसे गेले माहिती आहे? 40 लाख करोड. पैसा सामान्य माणसाच्या घरून गेला, खिशात गेला, पर तो वाटला कोणाले? अगर तुम्हारे जितने भी पैसे आ जाते हैं घर में तो फिर हम देते किसको है? देते कोणाला ते बघा. पैसा आमचा गेला बजेटमध्ये. तुमचे आमचं पेट्रोल डिझेल जो गाडीत टाकतो त्याचा सामान्य माणसाचा पैसा केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा झाला आणि 14 ते 25 पर्यंत 300 उद्योगपत्याचे मला ते 10,000 कोटी रुपये माफ, 10 लाख कोटी माफ केले. 1 लाख कोटी राईट ऑफ केलं म्हणजे बुडीत टाकलं. आम्हाला किती माफ केलं? नितीश सिंगचं सरकार होतं 2008 मध्ये वाटते, केंद्र सरकार काँग्रेसचं 12,000 कोटी माफ केले. मोदीजीने माफ केले 10,000 कोटी. आमची संख्या 50 कोटी. भागीला त्याला किती भेटले म्हणून तुम्हाला जय श्रीराम म्हणाचं जोड्या बैठेंगे तो कटेंगे. नहीं तो कांग्रेस का फतवा है इनको मारना है. मुसलमान चालले तिकडे आणि आम्ही बटेंगे वाले नाही, फतव्या वाले नाही. आम्ही व्यवस्था मी सांगतोय का या केंद्रामध्ये तुमची इज्जत काय? आम्ही खत घेतो, युरिया घेतो. युरियामध्ये 438 रुपयाचा भाव, 448 रुपये भाव होतं. अर्धा होतं 200-250 रुपयाचं भेटतं. ते एका पोत्या माणूस सरकार 2,000 रुपयाची सबसिडी देते एका क्विंटलला. किती देत आहे? कोणाला देत? रासायनिक खत निर्माण करणाऱ्या कंपनीने 2,000. त्याची MRP आहे फक्त 448. पैसे कोणा जास्त चालले? कंपनीवाले एवढे चांगले आहे. मी 100 रुपये काढले, पोते काढले, 100 रुपयाचे पैसे घे. 100 पोते काढून 200 दाखवला. 2 लाख कोटी रुपये. आमचं म्हणणं आहे तर तुम्ही जर रासायनिक खताला सबसिडी देता तर आमच्या गाईच्या म्हशीच्या शेणखताला सबसिडी द्या. रासायनिक खतापेक्षा 10 पट चांगला आहे. तुम्ही म्हणताना नॅचरल शेती करा, तयार आहे. तुम्ही म्हणताना गाय गोमाता आहे व स्वतःची माता आहे, मान्य आहे. दिले माणसासाठी तुमच्या लोक आहे काहीच नाही. ना दुधाचे भाव आहे ना शेणाचे भाव. व्यवस्था सगळ्या चिरफाड करून तुमच्या मंडीपर्यंत तरवार होतात. तुमच्या छाताळ्यावर तरवार ठेवलेली आहे. पण तुम्हाला जाग येत नाही. राज्य सरकारचं बजेट आहे 7,20,000 कोटी. 7,20,000 कोटी महाराष्ट्राचं बजेट आहे. आणि मग केस शेतकऱ्यांसाठी ठेवले किती पैसे? फक्त 9,000 कोटी. आणि कर्नाटकच्या सरकारचं बजेट आहे 3 लाख कोटी. त्याने सरकार शेतकऱ्यासाठी ठेवले 45,000 कोटी. कोण जास्त बजेट कोणाचं कमी आहे? आमचं बजेट त्याच्यापेक्षा दुप्पट आहे. फक्त 9,000 कोटी ठेवले. विचारा माणिकराव पाटील कृषी विभागाला किती पैसे ठेवले? तुमच्या बाजूलाच आहे. कोणी विचारणार आहे का त्यांना? आहे का तयारी? तिथे एकंदरीत सगळा जर हिशोब घेतला तर आम्ही सगळ्या एकूण चिटपट करून सगळं सर्वनाश. साधा आम्ही पाहिजे 2 प्रकारचे टॅक्स जातो गव्हर्नमेंटला. एक प्रत्यक्षरित्या जाणारा टॅक्स आणि एक अप्रत्यक्ष. अप्रत्यक्षरित्या जाणारा टॅक्स किती आहे? 20 लाख करोड. केंद्र सरकारचं बजेट आहे 55 लाख कोटीचं. 55 लाख कोटी. देशाच्या जगाच्या 3ऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये चालू आहे. 3री अर्थव्यवस्था. एवढी मोठी अर्थव्यवस्था आहे आमची. जे 7व्या 8व्या 9व्या 10व्या नंबरवर होते ते आता 3ऱ्या नंबरच्या टप्प्यावर गेले. तरी शेतकरी मात्र सुनीत घरा तुमची 3री अर्थव्यवस्था. फक्त दुबई आमच्या आमच्या दिव्यांगाचा पगार 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही.
त्याला 1500 तर भागते का? त्याला 2च पाय नाही, त्याला 2 डोळे नाही, कसं काय चालत असणार? ही लढाई जी आम्ही लढतोय बहुते हक्काची लढाई लढतो. मी तुम्हाला घरात धर्म सांगायला नाही आला, मी शेतीचा विमान सांगायला आला. आम्हाला पाहिलं तर भाव भेटत नाही आणि म्हणून आम्ही सांगतोय का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं जे लागतं ते कांदा असेल, भाजीपाला असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, तिकडे काजू असेल, काय असणार, कांदा असेल, याला जे मजुरी लागतं ना त्या मजुरी सरकारला वाटा उचलला पाहिजे. पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं मजुरीचे पैसे सरकारला दिले पाहिजे. फायदा काय होईल त्याच्यामध्ये? फायदा एक आहे का मजुरीचा जो काही खर्च येतो आणि मजुरीसाठी जे काही आता सगळ्यात मोठं संकट मजुरीचा येणारा काळ हा मजुरीसाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मग मजुराला स्थिर करायचं असेल तर याच्याशिवाय पर्याय नाही. देशाच्या एमआरजीचं बजेट केंद्राचं 84,000 कोटी आहे, फक्त 84,000 कोटी. अर्थशास्त्र समजून घ्या, इतिहास तर समजावंच लागलं. छत्रपतीने काय केलं होतं, अहिल्यादेवी होळकरांनी काय केलं होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी काय मांडलं, महात्मा ज्योतिबा फुलेने काय मांडलं, हे सगळं बरोबर आहे. पण आताच्या अर्थशास्त्रामध्ये आम्ही कुठं आहोत? त्या आर्थिक बजेटमध्ये जो केंद्र सरकार बजेट जाहीर करतं तिथं आमचा वाटा किती आहे, आमच्या इथे येते किती, ते फार महत्त्वाचं. त्याच्यावर तुमची नजर जर दिली नाही तर तुम्ही खाऊन जाणार. तुमचं शिक्षण चांगलं गरीबाचं, कोणत्या गरीबाचं थोडं तालुक्यावर शिकायला जातं. मोठी विषमता आहे. देवेंद्र फडणवीसला मराठा आणि ओबीसी वाद व्यवस्थित राजकारण केलं. त्यांना माहिती आहे हिंदुत्व आता टिकत नाही, प्रभू रामचंद्राच्या नावाने आता मतं भेटत नाही आणि मग या देशामध्ये खिंडार काढली आणि ते व्यवस्थित आम्ही पाहतो सक्सेस झाली. एका इकडे ओबीसी उभा राहिला, दुसऱ्या इकडे मराठा उभा राहिला. त्या मराठा ओबीसीच्या या सगळ्या वादामध्ये आपोआप सत्ता कुछ न करने के बाद खाली मुंह से काम चलाए, कुछ जालिया किस लोगों को दे दिया और व्यवस्थित आपण पाहतो मराठा आणि ओबीसी वाद लावला. सत्तेतून आम्ही पाहतो व्यवस्थित हद्दपार करण्याचं काम केलं. ना शेतकरी ठेवला, ना मजूर ठेवला, ना दिव्यांग ठेवला. व्यवस्थित करायचं. तुम्हाला भांडत ठेवायला फार विषय. तुमचं मत कसं घ्यायचं त्याला काय मोठी गोष्ट लागते? फार लहान गोष्ट आहे. काही त्याला वेळ लागत नाही. जात पात धर्म अशी गोष्ट आहे का ते लगेच भडकतं, ते कापडापेक्षा जास्त पेटतं. आणि व्यवस्थित आम्ही पाहिजे 2 गट केले आणि म्हणून आम्हाला सांगायला लागलं काही जाती भेदाची लढाई नाही आहे. मुळात आम्ही सांगतोय की तुम लाख लगा दे ओबीसी और मराठी की लढाई, हम उसको बिल्कुल बाजू से हटाएंगे. आम्ही ते सांगतोय, आम्ही आमच्या डोक्यात जे आहे ते तुमच्या डोक्याचे टाकायचा मित्र हो. ही लढाई जाती भेदाची नाही, अर्थभेदाची. आणि अर्थभेदाचा आहे का गरीबाच्या पोराचं शिक्षण वेगळं आहे, श्रीमंताच्या पोराचं शिक्षण वेगळं आहे. गरीबाचा उपचार वेगळा आहे, श्रीमंताचा उपचार वेगळा आहे. श्रीमंताचा रस्ता वेगळा आहे, गरीबाचा रस्ता वेगळा आहे. जर कायदा श्रमजीवर जात असेल तर 2,000 रुपये टोल भरावा लागतो. श्रमजीवर जात नसेल, खायच्या रस्त्याने जात असेल तर प्रचंड खड्ड्या फक्त बगैर पैशाचा. श्रीमंताचा रस्ता वेगळा तयार झाला, गरीबाचा रस्ता वेगळा तयार झाला. गरीबाचे पोरं गावातल्या शाळेत किती शिक्षक आहे माहित नाही, कसं शिक्षण भेटते माहित नाही. जो इमानदारीने जगतं त्याच्या शिक्षणाचे वाटोळ होतं. पण जातीच्या नावाला शाळेत फिरायला भेटत नव्हतं. पैसे नाही म्हणून शाळा भेटत नाही. काय देशाची व्यवस्था. चांगलं शिक्षण सुद्धा समानतेने भेटत नाही. जिथं आमदाराचा पोरगा शिकत, कलेक्टरचा पोरगा शिकत, तिथं काम करणाऱ्या मजुराचा पोरगा शिकला पाहिजे. हा आवाज तुमच्या इथून आला पाहिजे, त्या भागातून हा आवाज आला पाहिजे. गतिमान सीमान समान शिक्षण भेटलं पाहिजे. तुम्ही जर उद्या बिमार पडले आणि एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेले तर किती अवस्था काय. नर्स नाही, डॉक्टर नाही, बेड नाही, औषध नाही. तिघाणा मरते पाय घासून कोणी येत नाही. 10-15 मिनिटाची बातमी होता आणि संपून जातं. त्या नांदेडमध्ये एक पार्टी दगड फोडणारी एखादी एक आमची वडद समाजाची महिला, चव्हाण नावाची, माधुरी चव्हाण नावाची महिला त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिला औषधीला पैसे नव्हते म्हणून
बाळ नेलं तिनं त्या हॉस्पिटलमध्ये फासली. 75व्या वर्षाची अवस्था. बाबासाहेब आंबेडकरांना याच्यासाठी ही घटना लिहिली होती. भगतसिंग याच्यासाठी शहीद झाला होता. माझा संभाजी राजा जो आम्ही पाहतोय डोळे काढले तरी तोंडातून हा निघाला नाही, नक उपडले तरी चिल्लावले नाही, रडला नाही, 2 शब्द बोलला नाही, हसत हसत हे सगळं बलिदान स्वीकारलं. त्या संभाजी राजाला हा भारत देश पाहिजे. हे राज्य असं पाहिजे होतं. ज्या अहिल्यादेवी होळकरांनी मंदिर बांधत होते मल्हारराव होळकर, त्या ठिकाणी मंदिर बांधता बांधता पाणी लागलं. गावात पाणी नाही, 4 किलोमीटर पाणी आणावं लागतं. त्या अहिल्यादेवी होळकर 9 वर्षाची असते. 7 होणारे मंदिर बांधू नका, विहीर बांधा मल्हारराव, माझं गाव थांबलेलं आहे, माझं गाव थांबलेलं आहे. विचार संपले आणि आम्ही पाहतोय विहिरी घुसल्या आणि मंदिर रचित सुरू झालं. शेतकरी मेला आणि त्याच्या वयावर आम्ही सांगतोय तुमच्या धर्माला जात पेटायला आहे. 3.5 लाख शेतकरी मेला काय घासून असेल, माणसं पेटत नाही. एवढे भाषण जर जाती धर्मासाठी घेऊन महाराष्ट्रात फिरलो असतो तर आमचे सरकार राहिलं असतं, कारण तुम्ही लगेच पेटले असते. या सभेसाठी तुम्ही दुरून लोकांना गर्दी केली असती, थांबले नसते. जर लढाई जाती धर्माची आम्ही हाती घेतली असते पण मूर्खावा लढाई हक्काची होती, मुद्द्यावर हे चूक आहे असं वाटतं. पण तरी चूक असेल तरी ही लढाई शेवटच्या क्षणापर्यंत, रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या कष्टकरी शेतकरी शेतमजुरासाठी, दिव्यांगासाठी बच्चू लढल्याशिवाय राहणार नाही. ते आपल्याला काम करतो. 8 तारखेला पासून अन्नदान आंदोलन करतोय. शेतकऱ्याची कर्जमाफी, MSP वर 20% अनुदान भाजपनं सांगितलं होतं. आमच्या रोजगाराला रोजगार द्या, नाही तर किमान त्याचा सन्मान भत्ता त्याला सुरू करा. आमच्या मजुराला मजुरी, तो शेतात जर एखादा शेतकरी मरण पावला तर त्याला 7 पाऊल मिळाला तर त्याला पैसे भेटले, पण मजुराला ते भेटत नाही. घरकुल 1.25 लाखात होत नाही, त्याला 5 लाख दिले पाहिजे. शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर भेटते आणि गावातल्या लोकांना 1.25 लाखाचं घर भेटते. तरी तुम्हाला राग होऊन येते, राग पूज्य बाबासाहेब आंबेडकरांना घटनेच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार दिला आणि मतदान याच्यासाठी दिलं की बटन दबाए तो कोई रोष पैदा हो. बटन दाबलं तर काही आनंद व्यक्त झाला पाहिजे, पण आता बटन दाबलं तर कुठे निळा झेंडा बाहेर येते, बटन दाबलं तर भगवा वाटते, कुठे हिरवा झेंडा नसते. मुद्दे मात्र तसेच पडून टाकले. तुम्ही जर मनावर घेतलं भाऊ आणि येत्या निवडणुकीत फक्त लिहून ठेवलं कर्जमाफी नाही, भाव नाही, दिव्यांगाला पगार नाही, आम्ही तुम्हाला मत मारणार नाही, एवढं जरी म्हटलं ना, मी सांगतोय अख्खा भारत जिंकल्याशिवाय राहत नाही. तुम्ही लिहिणार नाही, टाळ्या वाढवतो, पण तुम्ही लिहिणार नाही, कारण तुम्ही राष्ट्रवादीचे आहे, काँग्रेसचे बसले आहे, BJPचे पक्के आहे ना, फेमिकॉल लावून घ्या आणि मरताना तो झेंडा घेऊन जा पक्षाचा आणि घरच्याला सांगा का माती टाकू नको, झेंडेच टाकू उभावला. तुकोजी महाराज म्हणायचे लाकडाचा देव केल्या अग्नीचं ठेव, सोन्याचा आधीचा देव केल्या चोराचं ठेव, राजकारणी देव केले मताचं ठेव. हे मी जुळवलाय म्हणतात. आम्ही कोणाला देतो, आम्ही मताला देतो, आम्ही किती गप्पा आम्ही त्याचा फोका खाली आहे ना, ते जे आहे ना ते खाली है. कितना भी बड़ा हो, कुछ भी हो, लेकिन तेरे दिमाग में क्या चल रहा है? तुमच्या डोक्यात जात घुसली आहे, धर्म घुसला आहे, पक्षाचा झेंडा निलय पक्का आहे, पक्षाचा भाऊ आपले पटत असलेले पक्षाचे बिलकुल पटत नको. कारण अख्खी खानदान मिळली तरी ती पक्षाचा पक्का राहणार काही विषय नाही. नेता तुमचा पक्का कुठं राहतो, आज कुठं उद्या कुठं काय हो. पवारसाहेब गेले, अजितदादा आले, अजितदादा पवारसाहेब घेऊन आणि तुम्हाला काय एका पत्रकाराने विचारलं राष्ट्राचं एकत्र आलं, या महाराष्ट्रातले सगळे भाऊ एकत्र झाले पाहिजे त्याच्यासाठी, आणि ते एकत्र झाले तर आमचं काय सरळ, आमचं काय करतो मग या राष्ट्रातून एकत्र आले आपलं काय त्यांच्या काय तुमच्यासाठी एकत्र येत. शेतकऱ्याची कर्जमाफी करा आणि 50% नफा करून भाव दे.
असं म्हणून एकत्र आले तर आम्ही त्याच्या बाबतीत जाऊन बसतो, त्याची मदत आम्ही वाढतो आयुष्यभर, त्याच्या घरचं पाणी आम्ही भरतो. या मुद्द्यावर एकत्र आलं ठीक आहे, आम्ही एकत्र येणार आमचं दगावलं उद्धव एका मध्ये पवार साहेब नाशिक दादा एकत्र होणार, फायदा कोणाचा होणार आहे बाबा, त्यांचा दबायचा होईल, आमचं काय घडवणार आहे. पण टीव्ही वाले ते बातमी दाखवून आज विरोधी आ रहे थे और राजकारण घर में बैठे थे तो थोड़ी पागल खा रहे थे, अरे काय पुढे तुम्ही मस्त पागल ठरलो म्हणजे पाहतोय तुमच्या गावचे 10 वेळे बातमी नाही हो, पण मोदीजीचा जर भूत फाटला तर बातमी जुटा फुटला अशी बातमी हो गया. त्या काश्मीरमध्ये 28 लोक मेले ना, मारले गेले. मला एक सांगा, आपण काही मोदीजीच्या म्हणजे आपली देशाच्या विषयात आपण एकत्र झालो पाहिजे. मी तर म्हणतो काय अजून खजूरचे युद्ध करतात, जमत नसेल तर आम्ही तो सारे तुला पाकिस्तान हिंदुस्तान घेऊन गेला लगा 10 साल को गोली एक बार पाकिस्तान रहेगा नहीं, जो भी रहेगा वो हिंदुस्तान रहेगा, हमारा देश रहेगा. काय एकदा जर होऊन जाऊ दे आर उठला सुद्धा तेच सुटता टिकल्या पडलं सुरू. अरे एखादा सुतली बाम फोड नाही फोडलं नंतर मला सांग, आम्ही फोडतो अंदर जाऊन डायरेक्ट जिथे तो प्रंतबाण असते ना त्याच्या खुर्ची खाली ना सुतली बाम लावला तर मग सांगा. पण त्या 28 लोक मरण पावले. तुम्ही सांगा दोन्ही सैनिक आपले असते बघा मेले असते का 28? इमान भाजपवाला आहे तुम्ही तर त्याला तर विचार नाही, त्याला जर लई स्टिकर आहे त्या झेंड्याची गिंड्याची लवून शिकतो म्हणा सहायनंतर. पण मला सांगतोय का या 2000-3000 लोक जिथं होते तिथं 2-3 पोलिस असते, झालं असतं का वरतं कोणी भाजपचं नाही आहे काय म्हणजे आले तर काय वाजवत त्याच्यासाठी. प्रश्न का आहे का आता इथे जर 2-3 हजार लोक 4-5 पोलीस असतो तर काढायला मार्ग असतं, तिथंच काढलं असतं. या क्यों नाही रहे वहां पोलीस काय झाले नाही मित्रों, लक्षात घ्या याच्यामध्ये अमित शहा करून केलं चूक हो गई, हमारी चूक हो गई. एवढं मीडियानं ब्रेकिंग दाखवलं नाही कधी हाय न्यूजर तुम्हाला दिसले का न्यूज? हे मी सांगितलं म्हणून ऐकायला असेल किंवा ऐकू न्यूजच नाही. एखादा अपघात झाला स्पीच ब्रेकरनं, बातमी काय ते स्पीच ब्रेकर 25 खड्डा गिर गया इसलिए अपघात हो गया, धाड़ा हुआ तो खड्डा. ये मीडिया में देखो खड्डा कितना बड़ा है और यहाँ से ऐसी गाड़ी चली गई, ये ऐसा हो गया वो ऐसा हो गया और थोड़ी देर में उसको मार दिया. खड्डा था किसने बांधा उसका भागा पुलिस एक मेला था 28 मीडिया में दाखवलं काय प्लॅनिंग आहे. हा मीडिया तुमचा नाही, हा अदानी अंबानीचा आहे. याचे अर्धे अधिक टीव्ही चॅनल अदानी अंबानीच्या खऱ्या विकत घेतलेल्या तुम्हाला दाखवणार नाही. तुम्ही त्या बातम्या खऱ्या समजायच्या नाही, बिलकुल नाही. तुम्ही सांगा 28 रुपये एक तर बातमी पाहिजे होती. अगर वहां 2 पोलीस भी रहते थे तो जान क्या था, बातमी नाही, प्रिंट मध्ये आली नाही, कुठंच नाही. असं लपवल्या जातं, तुमच्या हाती काही ठेवलेलं नाही. योगायोग आहे. उद्धव आमचा खास मित्र कार्यकर्ता योगायोगानं त्याचं लग्न या डोंगर गावात व्हावं, त्याचे सासरे चळवळीतले असावं आणि मी इथे यावं. उद्धव काही जवळ तुमचा आहे हलका नाही आहे. त्यांना आतापर्यंत किमान 2-3 हजार रुपयाची नोकरी लावून घेतली असं आंदोलन करून आम्ही त्याचा फोन केला. 10 मेसेज करते मला पोलीस भरती राहिली 2023 एक परीक्षा झाली, अजूनपर्यंत निकाल लागला नाही. एक आंदोलन तोच पत्र देते, माणूसही मारून टाकते आणि लगेच त्याच्यावर कारवाई होते. असा उद्योग जवळ तुम्हाला जवळ भेटला नशीब आणि त्याचे सासरे व्हायचा आनंद भेटले. दोघांचा सत्कार एकाच स्टेजवर झाला. हुंडावीला घेतला असं म्हणून जास्त अरे आज जेवढे चांगलं दिलं तुम्ही तरी उपाशी आले पहिले जेवण करून आलो म्हटलं जास्त फिकर केली तर वांदा आहे ना तुम्ही आपण पहिले जेवण करून जा लोक बसले तर तो किती बसले तर आम्ही जास्त टेन्शन घेत नाही.
आम्हाला माहित आहे तुम्ही घेत नाही म्हणून तेवढं आणि आता आम्ही एकंदरीत तेव्हा अवस्था अशी आहे का हा जो रकाना हे सगळे नेते मंडळी आहे बजेट मधला पहिला आम्हाला भेटते सगळा माल कुणाला भेटते ह्या कुठला सुद्धा हे उद्योगपती बसले आहेत पहिल्या येले भेटते त्याच्यातून उरला तर हे नोकरी कर्मचारी अधिकारी येले भेटते ते बाकी बसते आणि शेतकरी शेतमधून यायला फक्त पाहत आहे किती पैसे जिथे नाही अशी अवस्था आहे बजेट असंच आहे पहिला टप्पा तुमचा नाही बिलकुल नाही या सगळ्या अवस्थेमध्ये लढायचं आहे निर्णय थांबवायचं म्हटलं तर पक्ष सोडायला मिळत नाही पण मुद्दा सोडू नका मुद्दा नका शेतकऱ्याला नका माझ्या गावाला नका बसतो माझ्या बापाला नका बसतो लाभ 72 झालं तरी आमदारकी केली तरी 72 पण माझा बाप शेतकरी आहे त्याला आम्ही एवढं तरी मला तरी हे सगळं चित्र बदलू शकतो आणि 8 तारखेपासून मी अन्नत्याग आंदोलन सुरुवात करतो आपलाही सहभाग असू दे नाही सहभाग झालं तर किमान आशीर्वाद त्या व्हॉट्सअपवर एक असेल ना आमचा पाठिंबा मी भाजपचा मी राष्ट्रवादीचा मी काँग्रेसचा कोणाचा असू दे पण मी आंदोलनात सहभाग केला मी कुठल्याही व्यक्तीचा असू त्या दिव्यांगाला 6,000 रुपये महिना भेटावा पेरणी ते कापणीपर्यंत सगळे काम एमआरसीमध्ये व्हावे कर्जमाफी व्हावी 20% MSPवर अनुदान भेटावं कांद्याबाबत स्थिर निर्णय व्हावा किती निर्यात करावी किती करावी कधी करावी याबाबत व्यवस्थित निर्णय झाला पाहिजे म्हणजे किमान कांदा उत्पादन शिकतो सगळ्यात जास्त कांदा आपण जगाच्या तुलनेत सगळ्यात जास्त आपण पिकवतो एका कांद्यावर जरी संशोधन करून चांगल्या पद्धतीनं काम केलं तरी मी सांगतोय आपला कांदा उत्पादक शेतकरी सुखी होऊ शकतो कांदा नाही खाल्ला तर मरत नाही कोण लसण खाय ते काय म्हणते मुळा खाय अधिक काही खाय पण कांदा नाही खाल्ला तर मरत नाही असं कोणी आहे का कांदा नाही खाल्ला म्हणून मेला एकही बातमी आम्ही आतापर्यंत नाही तरी सरकार कोण घाबरते ते दिल्ली मुंबईच्या लोकांना घाबरते आणि तुमच्या आराम करते पण त्याला माहीत आहे हे सगळे म्हणजे आपलेच आहे याने बरोबर कुछ लोगों को अल्लाह होता है कुछ जय भीम वाले कुछ जय श्री राम वाले जय श्री राम वाले जय किसान वाले रहा नाही सर तुम्ही किती काय तुम्ही रात्रभर झोपून मला एक मॅसेज कर जा का बाबा बच्चू हो मी आहे राष्ट्रवादीचा पण आंदोलनात भाव तिकीट नाही भेटली तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ काही विशेष फक्त एका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतच्या तिकीटसाठी आमच्या शेतकऱ्याचा वापर तुम्ही करत असाल तर मला एखाद्या पार्टीत जाता आला असतं मला पाठिंबा घेता आला असता त्या राणानं घेतला आणि पाठिंबा नव्हता एकदा राष्ट्रवादीकडून पाठिंबा घेतला दुसऱ्या भाजपकडून घेतला मला आवा आवडून तेव्हा पाठिंबा तुम्ही पाठिंबा घेतली मैं तुम्हारा गुलाम नहीं रहूंगा मैं इन लोगों का गुलाम रह सकता हूँ नेताओं का गुलाम बिल्कुल आणि कसं निघाल त्यांची गुलामी करा उद्या विधानसभेत चिरफाड करून बोलतोय बच्चू भाऊ बाजूचा एक राष्ट्रवादीचा आमदार होता आणि बच्चू भाऊ मला बोलता येत नाही मागे एवढं बोलून देणार तू कोणी बोलत तिकीट नाही मिळत नाही बच्चू त्याच्यामुळे बोलत नाही म्हणजे तुम्हाला महत्व नाही आहे तुम्ही 3ऱ्या टप्प्यात आहे त्या तिकडे कारण निवडून यावे पक्ष पाहिजे असं कोण म्हणते पक्ष पाहिजे असं पक्षाची तिकीट दिलं बघा मग त्याला तुम्ही ठरकला नेत्याने पक्षामध्ये पक्षाच्या वेळी तुमच्या सगळ्याच्या तोंडातून काय असते म्हणून पक्षाची घे मग जेवण करूया काम करू नको करू पक्षाची तिकीट पाहिजे बरं मोठ्या पक्षाची 10,000ची नको तू त्याचे कोण ऐकते कोण त्याचा नाही किंवा मोद्याचा आहे तुम्हाला 4-5 गाया तापकाळी तुम्हाला तुम्ही मोठे भारी लोक आहे म्हणजे जनता काही हिंमतची भारी नाही आहे तुम्ही ते एवढे भारी आहे का आम्ही कमी करून आलो तुम्ही आमच्यापेक्षा समोर आले पक्षाची आणि म्हणून मागचा आमदार मला चिठ्ठी देत होता म्हणून हे बोला मध्ये बोलता येत नाही पण हा करून बोला नाही काय दिलं म्हणजे तुम्ही दुय्यम स्थानी गेले आमदार खासदारासाठी मला कोणी स्थान नाही कारण त्याला माहिती आहे तिकीट भेटली का याच्या बापाला मारा लागते म्हणून पक्ष पहिल्या स्थानी बसला ते म्हणतो ना गुरु मंगळ असते ना वरते गुरु मंगळ एकत्र आले का बरबाद होते एकूण तिकडे जाते काय माहित नाही मी तर काही जास्त मानत नाही पण आम्ही पक्षाला प्रथम स्थान नेलं
पक्ष असेल तर निवडून येतं आणि त्याची गुलामी करावा.